आतापर्यंत जेवढ्या घटना जगात घडलेल्या आहेत, तर या घटनांच्या नंतर एक फार मोठी घटना ह्याच्यानंतर घडणार आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन. येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येत आहे, आणि आपण आता सध्या शेवटल्या दिवसात किंवा शेवटच्या काळात आहोत. या शेवटच्या दिवसामध्ये मंडळी उचलली जाणार आहे. आता मंडळीमध्ये फक्त तुमचं नाव तुम्ही नोंदणी केलं म्हणजे तुम्ही स्वर्गाला जाणार हा त्याचा अर्थ होत नाही. ज्यांनी स्वतःला येशूच्या रक्ताने धुवून घेतलेलं आहे, ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, आणि जे आपलं जीवन ख्रिस्ताच्या सानिध्यात जगतात, त्या लोकांना उचलण्यात येणार आहे. आमेन. बायबल सांगतं की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. काही लोक मागेही राहतील, मग त्या मागे राहणाऱ्या लोकांमध्ये आपला नंबर नसावा, तर वर जाणाऱ्या लोकांमध्ये असावा, म्हणून आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आमेन म्हणणार. ठीक आहे. नक्कीच परमेश्वर त्याच्या मंडळीला घ्यायला येणार आहे, पण त्यातल्या काही गूढ आणि गहन गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मनुष्याला ज्या अनुभव येतात, त्या अनुभवांमधून बऱ्याच वेळा आपण समजत असतो, आणि आपले जुने दिवस खूप वेळा आपण आठवतो की पूर्वी काय आनंदाच्या गोष्टी आपल्या जीवनात घडल्या असतील, जुन्या दिवसांमध्ये आपल्या जीवनात काही विशेष घटना गोष्टी घडलेल्या असतील, त्यांची आपण आठवण काढतो. आणि कितीतरी वेळा असं होतं की पूर्वीच्या दिवसात जे तुम्हाला यश मिळालेलं आहे, त्या अनुभवांमधून तुम्ही काही शिकता आणि परत ते यश तुम्ही रिपीट करू शकता. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टी. एलियाने आपला झगा यार्देनीवरती मारल्यानंतर यार्देनीचे 2 भाग झाले. आता हे सगळं आलिशाने पाहिलं होतं. जे सक्सेस किंवा जे यश आधी मिळालंय यार्देन दुभागण्याचं, आलिशाने सेम तेच काही केलं, आणि आपला झगा यार्देनीवर मारताच यार्देनीचे 2 भाग झाले. याचा अर्थ पूर्वी तुम्हाला मिळालेले यश देव तुम्हाला परत द्यायला तयार आहे. पूर्वी ज्या आनंदाच्या गोष्टी तुमच्या जीवनात घडल्या होत्या, त्या परत एकदा परमेश्वर तुमच्या जीवनात तो आनंद द्यायला तयार आहे. कितीतरी वेळा असं घडतं की कधी माणसाला अपयश येतं, मग अपयश आल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती चर्चा करतो, विचार करतो, आणि आपल्याला कळतं की ह्या चुकीमुळे मला त्या गोष्टीत यश मिळालं नाही. एखादा मुलगा फेल झाला, आणि तो फेल होण्याच्या मागचं कारण कदाचित त्याने अभ्यास केला नसेल, आणि परत त्यावेळेस तो अभ्यास करून परीक्षेला जातो, त्यावेळेस त्याला यश मिळतं, कारण त्याला कळतं की माझी ही चूक मला नडली आणि त्याच्यामुळे मला अपयश आलंय. त्याच्यामुळे आपले जे पूर्वीचे अनुभव आहेत त्याच्यामधून आपण काहीतरी शिकत असतो, आणि त्याच्यात काही बदल करून परत एकदा आपण यश संपादन करू शकतो. आमेन. आई नगराचा पाडाव झाला, पण त्याआधी यहोशूआला ते युद्ध हरावं लागलं होतं. पण ज्यावेळेस त्याने करेक्शन केलं, पातकाचा आपल्यामधून ज्यावेळेस त्याने शेवट केला, जे करेक्शन होतं आधीच्या गोष्टींमधलं, ते केल्याच्या नंतर यहोशूआला परमेश्वराने यश दिलं. कळतंय सगळ्यांना. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. मग आता येशू ख्रिस्त येणार आहे. मग ह्या गोष्टींचा पवित्र शास्त्रात काही गोष्टींची स्पष्ट असा संबंध परमेश्वराने दिलेला आहे, आणि त्यामध्ये देवाच्या प्रिय लोकांना सगळ्यात पहिलं परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की नोहाच्या दिवसामध्ये जसं होतं तसं या शेवटच्या दिवसात होणार आहे. कोणाच्या दिवसामध्ये? नोहाच्या. वाचूया आपण मत्तयाचा 24वा अध्याय 37 ते 42 वचनं. मॅथ्यू चॅप्टर 24 वर्सेस 37 to 42. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राची येणे होईल. कोणाच्या दिवसाप्रमाणे? सगळ्यांनी म्हणा नोहाच्या. मोठ्या आवाजात नोहाच्या. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल, अर्थात येशूचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलय पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजलेच नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल.
म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. 2 पेत्र 2 अध्याय आणि 5 वचन. 2 पेत्र 2:5. त्याने प्राचीन जगाची ही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा याचे 7 जणांसह रक्षण केलं. अनेक बायबलमध्ये वचन आहेत की ज्यामध्ये नोहाच्या दिवसांची आठवण करायला सांगितली. नोहाच्या काळात जसे दिवस होते तसे प्रभू येण्याच्या आधी दिवस असतील असं बायबलमध्ये सांगितलं. नोहाच्या काळी कसे दिवस होते? लोक खातपीत होते. त्याच्यानंतर त्या काळामध्ये बायबल सांगतं की अनिती ही फार मोठ्या प्रमाणामध्ये दुष्टाई वाढलेली होती. उत्पत्ती 6 अध्याय आणि 5 वचनात सांगितलंय दुष्टाई वाढली होती. त्याच्यानंतर मानवाच्या कल्पना एकसारख्या वाईट होत्या. कल्पना म्हणजे काय? विचार. परमेश्वर आपल्या मनातल्या योजना, आपले विचार समजणारा देव आहे. कोणाच्या मनात काय चाललंय हे प्रभूला कळतं, कारण मनुष्य केवळ चेहरा पारखतो, परंतु परमेश्वर अंतःकरण पारखणारा देव आहे. ज्या देवाची तुम्ही आणि सेवा करतो त्याला आमचं हृदय कळतं. आमेन. आमच्या मनात काय चाललंय, आम्ही काय विचार करतो हे परमेश्वराला कळतं. मानवाचे विचार सदैव दुष्ट आहेत असं त्या दिवसांमध्ये देवाने पाहिलं. त्या दिवसात देवाने पाहिलं की जगामध्ये मानव दुष्टाईने भरलेला आहे आणि लोक फक्त खातपीत आहेत आणि लग्न करून घेत आहेत आणि लग्न करून देत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला सांगत आहे की उत्पत्ती 6 आणि 12 मध्ये सांगितल्याप्रमाणे पृथ्वी त्या काळामध्ये भ्रष्ट झाली होती आणि सर्व प्राणी मात्रांनी आपली चालचलणूक जी आहे ती पूर्णपणे बिघडून टाकली होती. प्रत्येक प्राणी, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जण चुकीच्या रीतीनं जीवन जगत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उत्पत्ती 6:13 मध्ये सांगितलेलं आहे की जाच जुलूम जगात वाढला होता. आणि ती वाढलीये, पाप वाढलंय, दुष्टाई वाढलीये. लोक फक्त आपल्या खाण्यापिण्याकडे, विवाह करण्याकडे, ह्या गोष्टींकडे लक्ष आहे. तर आता देवाच्या प्रिय लोकांनो, या सगळ्या गोष्टी एकत्र रीतीने आपण जर पाहिल्या तर ह्यामध्ये एक गोष्ट पक्की समजून घ्या. लग्न करणं वाईट देवाला असं म्हणायचं नाहीये. जेवण तुम्ही खाता हे देवाला वाईट म्हणायचं नाहीये. पण ह्या सगळ्या वचनांच्या आधारावरती एक गोष्ट आपल्याला कळते की मनुष्य शारीरिक गोष्टींकडे जास्त लक्ष देत होता. किती लोक आमेन म्हणणार? देवाने तुम्हाला आणि मला शरीर दिलेलं आहे, प्राण दिलेला आहे, आत्मा दिलेला आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन अधिकाधिक आत्मिक गोष्टींमध्ये प्रबळ असलं पाहिजे. बायबल सांगत आहे या ठिकाणी स्पष्ट रीतीनं जगात दुष्टाई आणि वाईट वाढलं होतं कारण की मनुष्य देहाच्या अधीन झालेला आहे. देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी ही देवाची योजना आहे. परंतु मनुष्य पूर्णपणे शरीराच्या अधीन झालेला आहे. शरीरासाठी खाणं पिणं आणि शरीराच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यामध्ये सगळे लोक व्यस्त झाले होते. तसेच येशू येण्याच्या आधी लोक देहाच्या अधीन झालेले तुम्ही पाहाल असं बायबल सांगतं. आज जगामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो दुष्टाई वाढलेली आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे या शेवटच्या काळामध्ये अनिती आणि पाप जगामध्ये वाढलेला आहे. येशू ख्रिस्त जगाचा उद्धारक आहे, पण कितीतरी लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. येशू ख्रिस्त येण्याआधी जगात या प्रकारची दुष्टाई आणि या प्रकारचं पाप वाढणार याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. बरं, एक गोष्ट मी तुम्हाला विचारत आहे. नोहाला परमेश्वराने काय तयार करायला सांगितलं होतं? तारू बनवायला सांगितलं होतं. नोहाने त्या गोफर लाकडाचं तारू बनवायला सुरुवात केली आणि ते तारू बनवत असताना त्याचा परिवार, त्याचे लोक, त्याच्या घरातले लोक त्याला मदत करत असतील आणि त्याच्या समोर दृष्टांत आहे की मला देवाने सांगितलंय ते मला ऐकलं पाहिजे. एवढा मोठा पाऊस मी आजपर्यंत पाहिला नाही, पण ज्या देवाच्या मी चरणाशी आहे तो परमेश्वर काहीही करू शकतो यावर त्याने विश्वास ठेवला. आजपर्यंत या जगाने येशूला आकाशातून आलेलं पाहिलं नाही.
आणि म्हणून जग त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण धन्य ते विश्वासणारे लोक जे म्हणतात की होय, माझा येशू स्वर्गातून मला घेण्यासाठी येणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जर तुमचा अतूट विश्वास त्याच्यावरती आहे, जर तुम्ही नोहाच्या स्वभावाचे आहात, तर तुम्ही तारलेले लोक आहात. हालेलुया. नोहाने बाकीच्या गोष्टींचा विचार केला नाही. लोक त्याची निंदा करतायत, कोण त्याला मूर्ख म्हणतंय, कोण त्याला सांगतंय की कशाला वेळ वाया घालवतोय, तू पण अजून 4 लग्न कर, तू पण आमच्या बरोबर सेलिब्रेशनला चल, तू पण पार्टी कर. पण नोहाचं लक्ष जगिक गोष्टीकडे नव्हतं, त्याचं लक्ष स्वर्गीय गोष्टीकडे होतं, त्याचं लक्ष त्याच्या देवाकडे होतं. त्याला माहित आहे जग नाश होईल, पण माझा देव अविनाशी आहे, त्याचा स्वर्ग अविनाशी आहे. त्या देवाकडे माझी नजर लागणं गरजेचं आहे. नोहाने देवाचं ऐकलं, आत्मिक रीतीने तो प्रबळ होता आणि परमेश्वराने त्याचा उद्धार केला. प्रियांनो, हालेलुया. त्याचा झाला, त्याच्या परिवाराचा उद्धार झाला. 8 जण वाचले. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज ही गोष्ट महत्वाची. त्याचं नोहाचं तारण का झालं, त्याच्या मागे एकच कारण आहे. मी म्हणणार नाही, मी तुम्हाला 7 कारण सांगतो, मी तुम्हाला 200 कारण सांगतो. मी एकच सांगेन, नोहाने देवाचं ऐकलं. आज मी चॅलेंज देऊन सांगतो, जे येशूचं ऐकणारे लोक आहेत ते ह्या जगात मागे राहणार नाहीत. ते येशू बरोबर उचलले जातील. हालेलुया. मंडळी उचलली जाईल, तुम्ही घेतले जाणार. नोहाच्या दिवसातून पहिली गोष्ट आम्हाला शिकायला मिळते आणि त्या गोष्टीतून आम्हाला स्पष्ट होतं, येशूचं येणं समीप आहे. आम्हाला देवाचं ऐकायला लागणार, आम्हाला आत्म्यात प्रबळ राहायला लागणार आहे. आमेन. जगातल्या गोष्टी आम्हाला पाहिजेत, आम्हाला सगळं जगातले आशीर्वाद जे आहेत, जे परमेश्वराने देऊ केले ते पाहिजे. गरज आहे त्याची. आम्हाला घर पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला पैसा पाहिजे, या गोष्टी पाहिजेत. पण त्या गोष्टी कधीच आमच्या देवापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. प्रियांनो, हालेलुया. आम्हाला सर्वप्रथम स्थान आमच्या देवाला देणं गरजेचं आहे. नोहाने लग्न केलं नव्हतं का? केलं होतं ना. त्याच्या लेकरं आहेत, 3 मुलं 3 सुना आहेत, परिवार आहे त्याचा. नोहाने विवाह केला होता. बाकीचे लोक पण लग्न करतात, नोहाने पण केलं होतं. मग नोहा काय उपाशीच होता का जन्मल्यापासून? नोहा पण खात होता, नोहा पण अन्न ग्रहण करत होता. पण त्याची गिनती पाप्यांबरोबर झाली नाही. प्रियांनो, का? कारण तो देवाचं ऐकणारा व्यक्ती होता, देवाच्या शब्दाचा सन्मान करणारा व्यक्ती होता. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आमचा पूर्ण भरवसा येशूवरती असला पाहिजे. त्याच्या शब्दांकडे आम्ही दुर्लक्ष करता कामा नये. पहिलं उदाहरण, नोहाच्या दिवसाची आठवण करायला बायबल सांगतो. आणखीन एक जणाची आठवण करायला सांगितली आणि त्याचं नाव आहे लोट. सगळ्यांनी म्हणा लोट. लूक याचा 17वा अध्याय आणि त्यातील 28 ते 30 वचन. लूक 17, 28 ते 30. तसे ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले. कोणाच्या दिवसात? कोणाच्या दिवसात? आधी कोणाच्या दिवसाबद्दल बायबल सांगतं? नोहाच्या. आता कोणाच्या दिवसाबद्दल? लोटाच्या दिवसाबद्दल. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले. लोट म्हणजे कोणाचा पुतण्या होता? अब्रामाचा. लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. शेवटच्या काळात लोटाच्या दिवसासारखं होणार. म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला, त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल. सगळ्यांनी आमेन म्हणाले. देवाच्या प्रिय लोकांनो, नोहाच्या दिवसामध्ये लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना मरण्याची वेळ आली, त्यांच्यावरती अरिष्ट ओढवलं. या लोटाच्या दिवसामध्ये सुद्धा याच प्रकारची घटना आहे आणि बायबल त्याची आठवण करायला सांगते की लोटाच्या दिवसामध्ये जसे घडले तसे शेवटच्या काळात होईल. देवाच्या प्रिय लोकांनो, लोटाच्या काळामध्ये सुद्धा जगातील लोक जे आहेत ते दैहिक वासनांच्या मागे चालले होते, जगिक दृष्टिकोनातून ते चालले होते. त्यांची नजर देवाकडे नव्हती आणि त्या काळामध्ये त्या सदोम आणि गमोरा शहरांवरती स्वर्गातून देवाने अग्नी पाठवला. तो अग्नी परमेश्वराचा तयार आहे, पण लोट आणि त्याची फॅमिली तयार नाही. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. का मी असं म्हणतो? कारण की जर तुम्ही ते शास्त्रभाग बारकाईने वाचले तर तुम्हाला कळतील.
परमेश्वराचा दूत त्यांना सांगत आहे, लोटा लवकर पॅकिंग कर, लवकर निघ, कारण की आता अग्नी येणार आहे. आणि मग ते फॅमिली दिरंगाई करायला लागले, डिले करायला लागले. काय काय घेऊन जाऊ, काय काय पॅक करू, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं. लिटरली देवदूताला त्यांना हाताला धरून बाहेर काढावं लागलं. किती लोक आमेन म्हणतात. पूर्ण परिवाराला बाहेर काढलं. धावत धावत लोट, त्याच्या 2 मुली आणि पत्नी सगळे धावत आहेत. आणि जे आकाशातून अग्नीचा वर्षाव सुरू झाला, सदोम गमोरा शहराला नाश झाला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना जसं लोटाला बाहेर काढण्यासाठी देवदूतांना पाठवलं होतं, तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येशू ख्रिस्त जमिनीवर पाय ठेवणार नाही, आमच्यासाठी तो देवदूतांना पाठवणार. हालेलुया. तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही उचलले जा. हालेलुया. तुम्ही जिथे असाल तिथून उचलले जा. देवदूत घ्यायला खाली येते प्रिया. हालेलुया. तो क्षण असा असणार आहे की देवाच्या संत गणांनो त्या क्षणासाठी मंडळी नेहमी तयार आणि तत्पर पाहिजे. देवाचे लोक सदैव तयार आणि तत्पर पाहिजे. आम्ही दिरंगाई करता कामा नये, विलंब करता कामा नये. आता लोट का वाचला याच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट आहे. आता लोटाला काही देवाने सांगितलं नव्हतं किंवा कुठली आज्ञा तरी पाळली असं काही संदर्भ सापडत नाही. पण एक गोष्ट पक्की आहे, अब्रामाने मध्यस्थी केली होती. आमेन म्हणतात. कुणी मध्यस्थी केली? अब्रामाने. देवाबरोबर निगोशिएशन केलं, देवाबरोबर तो बोलला. अब्रामाच्या मध्यस्थीमुळे लोटाचा परिवार वाचला. मंडळी येशूच्या मध्यस्थीमुळे वाचणार. हालेलुया. येशूची मध्यस्थी सर्वश्रेष्ठ मध्यस्थी आहे. येशू आमचा मध्यस्थ झाल्यामुळे तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या राज्यात जाण्याची संधी मिळाली. येशूचं रक्त सांडल्यामुळे तुम्ही आणि मी पापातून मुक्त झालो. इथे लोक आमेन म्हणणार. आता पहिली आठवण कोणाची केली आपण शेवटच्या काळासाठी? नोहाची. दुसरी आठवण लोटाची. आणि मग बायबल तर स्पष्ट सांगतं, अजून एका स्त्रीची आठवण करायला सांगितली, लोटाची. लूक याचा 17वा अध्याय 32व्या वचनात बायबल सांगतं, लोटाच्या बायकोची आठवण करा. पहिल्या गोष्टीत नोहाच्या गोष्टीमध्ये किंवा नोहाच्या घटनेमध्ये आपल्याला कळलं की नोहाने देवाची आज्ञा मांडली, देवाचं बोलणं ऐकलं, परमेश्वर त्याच्या परिवाराचा बचाव केला. दुसऱ्या घटनेमध्ये आपण पाहतो की लोटाच्या परिवाराचा बचाव झाला. का? कारण की त्याच्यावरती एक विशेष कृपादृष्टी होती आणि त्याचा मध्यस्थ अब्राम एक चांगला व्यक्ती आहे. परमेश्वराने दूत पाठवून त्या लोटाला बाहेर काढलं, त्याचा बचाव झाला. आणि या ठिकाणी एका स्त्रीची आठवण करायला सांगतं बायबल, आणि तिचं नाव आहे लोटाची पत्नी. या लोटाच्या पत्नीची आठवण करायला सांगितली. वास्तविक ज्यावेळेस हा पूर्ण परिवार धावतोय, देवाने तिचा पण जीव वाचवला होता. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया. खूप लोकांना तारणात टिकत नाही. खूप लोक तारणात टिकत नाही. प्रभू बरोबरचा त्यांचा वॉक, प्रभू बरोबर चालत असताना मध्येच त्यांचे विचार विचलित होतात आणि मध्येच ते देवाला सोडायला तयार होतात. आणि मग असे एकदा नांगराला हात घातल्यानंतर मागे वळणारे लोक देवाच्या राज्यात उपयोगाचे नाही. या स्त्रीला माहित होतं की आता परमेश्वराने आमचा जीव वाचवलेला आहे. जीव वाचला तर सदोम सारखी मोठी मोठी शहरं परत उभारता येतील. जीव निघून गेला तर मुर्द्यांना काही करता येणार नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे? आता लोट धावतोय, लोटाच्या मुली दोघी धावत आहेत आणि त्याची पत्नी पण धावते. आणि पाठीमागं जाणवतंय गरम ऊब लागायला लागली, पाठीमागं काहीतरी चमकतंय पाठीमागं. आणि मग बायबल सांगतं की लोटाच्या पत्नीने मागे वळून बघितलं. कुठं बघितलं? मागे वळून. आता मागे वळून पाहिली तर ती पाहून तशीच नाही राहिली, फक्त बघितला आणि गेली नाही, ती पाहतच राहिली. माझ्या घरावर पडलं. आता नवीनच फ्रीज घेतला. हो आपलं एलईडी गेला. हो अरे जाऊ दे, मरू दे, एलईडी मी तुला 10 घेतो ग, तू पळ. अहो माझं ते राहिलं, माझं कपाट राहिलं, माझं हे राहिलं. तिचा जीव तिच्या संसारात गुंतला. चर्च ऐकत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तिला देवाची योजना समजली नाही. ती मागे वळून पाहत राहिली. मागे वळून ती पाहत राहिली, पाहत राहिली, पाहत राहिली.
लोट पळतोय, त्याची पत्नी पळतीये, सगळा परिवार पळवून स्वतःचा जीव वाचवतोय, पण ती पाहत राहिली की माझं कसं नुकसान होतंय, एवढे सुंदर शहर कशी नाश होत आहे. शहराचं सौंदर्य ते नसतं की तुमच्याकडे किती इमारती आहेत किंवा तुम्ही किती संपन्न आहात, ते घराचं किंवा शहराचं सौंदर्य नसतं. सौंदर्य त्याच्यामध्ये आहे ज्या शहरात येशू ख्रिस्त आहे, ज्या शहरामध्ये देवाचं सामर्थ्य आहे, जिथं देवाचा अग्नी आहे, जिथं देवाची उपस्थिती आहे, ते आमचं खरं सौंदर्य आहे. ही स्त्री मागे बघत राहिली आणि बायबल सांगतो ती मिठाचा खांब झाली, मिठाचा खांब झाली, एकाच जागेवरती स्थिर राहिली. देवाच्या प्रिय लोकांनो, तिचा शेवट अशा रीतीने झाला. आज 3 लोकांची आठवण बायबल करायला सांगते. नोहा, लोट आणि लोटाची पत्नी. या 3 गोष्टींमधून एक आपण पक्क आज मनामध्ये ठसवून घेऊया की जे तारण मला मिळालंय ते मी सोडणार नाही. तिकडून आमेन म्हणते. जे प्रभूचं सामर्थ्य मला मिळालंय ते सामर्थ्य माझ्या जीवनातून मी बाजूला जाऊ देणार नाही. जो अभिषेक मला मिळालाय तो अभिषेक माझ्या जीवनावरून मी जाऊ देणार नाही. माझे खिसे रिकामे झाले तरी, अडचणी आल्या तरी, संकट आले तरी, काय व्हायचंय ते होऊ द्या, पण आपल्या जीवनातून ख्रिस्ताची उपस्थिती जाऊ देऊ नका. जो देवाचा आत्मा मिळालेला आहे त्या आत्म्याशी एकनिष्ठ राहा. परमेश्वर तुम्हाला आणि मला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. इकडून आमेन म्हणणार आहे. त्यांना वाटतं की मी प्रभू बरोबर उचलला जावा, तर आज आमच्या मनाची अंतःकरणाची आपण तयारी केली पाहिजे आणि प्रभूकडे हीच प्रार्थना करूया की प्रभू मला माझ्या परिवाराला तू प्रिपेअर कर. सैतान जसं कुठून काही शिरण्याचा प्रयत्न करेल तर त्याला अडवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आज नंतर मागे वळून पाहायचं नाही. जे काम देवाने दिलंय ते फार विचारांनी, प्रार्थनापूर्वक, आत्मिक प्रेरणेने ते पूर्ण करायचं. तिथून आमेन म्हणणार आहे. हालेलुया. जगात काही हो, देवाशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे आणि जे एकनिष्ठ आहे ते 100% उचलले जाते. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण उभे राहूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. जे वचन आज आम्ही शिकलो प्रभू, ज्यामध्ये आम्ही प्रभू एक गोष्ट पक्की समजलो आहोत, तुझी आज्ञा पाळण्यात आणि तुझ्यामध्ये टिकून राहण्यात आमचं तारण आहे प्रभू. प्रभू आज आम्ही अंतःकरणापासून तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या हृदयाचा, आमच्या जीवनाचा ताबा घे आणि प्रभू या दिवसांमध्ये तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास आमची तयारी कर आणि कधीही प्रभू आम्ही मागे वळून पाहू नये. तुझ्या राज्यात पुढे आणि पुढे चालत राहावं. तुझ्या कृपेत आम्ही रोज आणि रोज बलवान होत जावं, यासाठी आमचं सहाय्य कर. स्वर्गीय बापा, या गर्दीत प्रत्येक माझ्या भावाला, बहिणीला प्रभू तुझा स्पर्श कर. तुझ्या आत्मिक सामर्थ्याने प्रत्येकाला भर आणि तुझा अलौकिक आणि महान गौरव होऊ दे. पित्या, तुला धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. प्रभू तुझा गौरव होऊ दे, तुझं नाव उंचावलं जाऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या आहे. आमेन. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.